जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर 1 ठरलेले आपले युट्यूब चॅनल अर्थातच स्टिकर मराठी पोलीस भरती। तर या चॅनलवर मी शुभांगी सुकरे आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे। सगळ्यांना गुड आफ्टरनून। तर आपले शुभारंभ अतिसंभाव्य 5000+ प्रश्नांची जी काही सिरीज आपण चालू केली आहे, तर त्या सिरीज मधला आजचं आपलं 21 नंबरचं सेशन आहे। चला, मराठी व्याकरण या विषयाचा अभ्यास करायला सुरुवात झालेली आहे आपली। पटापट जॉईन व्हायचे प्रत्येकाने। सगळ्यांना गुड आफ्टरनून, शुभ दुपार सर्वांना। माहितीये, तुम्हाला पण माहितीये की आपलं लेक्चर हे रेकॉर्डिंग चालू आहे। हरकत नाही, लेक्चर लाईक करून घ्यायचे आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचंय। मी कमेंट बॉक्स मध्ये अवेलेबल आहे, हवं तर चेक करून बघा। मॅडमला आवाज द्या, लगेच मॅडम येतील बघा। ठीक आहे, चला पटापट 21 नंबरचा सेशन शेअर करायचंय प्रत्येकाने। आपण आपल्या मराठी व्याकरणाच्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया। हा बघा, काय आहे पहिला प्रश्न। यस, बघा, करीजे, बोलीजे, जाईजे अशी क्रियापदाची रूपे कोणत्या प्रयोगाच्या उपप्रकारात आपल्याला आढळतात? कर्तरी, कर्मणी, भावे आणि संकीर्ण। ओळखा, करीजे, बोलीजे आणि जाईजे। तर इथं तुम्हाला ज प्रत्यय लक्षात ठेवायचा आहे, ज प्रत्यय। आणि मोस्ट ऑफ आपली ट्रिक आहे की संस्कृत वाक्य, ठीक आहे। जुनं म्हणजेच पुराण किंवा जुना किंवा त्यालाच म्हणतात प्राचीन। हा कोणाचा प्रकार आहे? कर्मणी प्रयोगाचा, प्राचीन कर्मणी प्रयोग, ठीक आहे, किंवा पुराण कर्मणी प्रयोग। मग मुख्य प्रकार फक्त विचारला होता, तरी आपल्याला या आतल्या गोष्टी माहिती पाहिजेत। क्रियापदाला ज प्रत्यय, संस्कृत वाक्य जर असेल, पापात्मके पापे नरका जाईजे, ठीक आहे। त्वकाय कर्म केले लघु लेकराने, असं काहीतरी आहे। करीजे, त्वकाय कर्म करीजे लघु लेकराने, यासारखी वाक्य बघितल्या लगेच कळतं की संस्कृत आहे, ठीक आहे। तर पर्याय कुठला योग्य आहे? पर्याय दुसराच योग्य। त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे आपला, साखर भात हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? साखर भात समाहार द्वंद्व समास, कर्मधारय तत्पुरुष समास, मध्यम पदलोपी समास, अलुक तत्पुरुष समास। ओळखा, कुठला पर्याय योग्य? साखर भात या शब्दाचा विग्रह काय होतो? तर साखर घालून केलेला भात। काय? साखर घालून केलेला भात। मग याचा विग्रह होतो एवढा, परंतु सामासिक शब्द मात्र पहिला आणि शेवटचाच आहे। मधली पद गाळली जातात म्हणून मध्यम पद लोपी समास। पर्याय कुठला योग्य? पर्याय तिसरा योग्य। मध्यम पदलोपी हा तत्पुरुष समासाचा प्रकार आहे। ही पुढची गोष्ट तुम्हाला सांगून ठेवते, कारण कधी कधी पर्यायांमध्ये मध्यम पदलोपी न देता डायरेक्ट तत्पुरुष देतात, डायरेक्ट तत्पुरुष। मग आपण म्हणतो की पर्याय चुकीचे आहेत, कुठल्याही पर्यायावर क्लिक करतो आणि असं वाटतं की 1 मार्क आपल्याला भेटून जाईल, परंतु उपप्रकार कोणाचा आहे? डायरेक्ट मुख्य प्रकार दिलेला असतो तेव्हा, ठीक आहे। तर पर्याय कुठला योग्य आहे? पर्याय तिसराच योग्य। जाऊयात पुढे। पुढचा प्रश्न बघा आता, खालीलपैकी कोणता शब्द अभ्यस्त नव्हे? अभ्यस्ताचे 3 प्रकार पडतात, अंशाभ्यस्त, पूर्णाभ्यस्त आणि अनुकरणवाचक। तर याच्यामध्ये कुठला शब्द असा दिसतोय की तो अभ्यस्तामध्ये नाहीये? समोरासमोर, पाणोपाणी, जवळ जवळ, कधीतरी। ओळखा, काय येईल बरोबर? अभ्यस्त कुठला शब्द नाही, समोरासमोर जशी तशी पुनरावृत्ती झाली, पाणोपाणी, जवळ जवळ जशी तशी पुनरावृत्ती झाली। मग काय येईल बरोबर? कधीतरी। याच्यात कुठला शब्द अंशाभ्यस्त पण नाही आणि पूर्णाभ्यस्त सुद्धा नाही, त्याच्यामुळे
पर्याय चौथाच योग्य. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. एके दिवशी युद्ध बंद झाल्याची बातमी येऊन थडकली, या वाक्यातील विधेय विस्तार कोणते ते ओळखा. उत्तर द्या, स्पष्टीकरण देते. तर हा प्रश्न आपल्या वाक्य पृथक्करण या टॉपिक मधील आहे. ठीक आहे, वाक्य पृथक्करण या टॉपिक मधला हा प्रश्न आहे. ट्रिक तुम्हाला अशा वेळी माहिती असणं गरजेचं आहे. युद्ध बंद झाल्याची बातमी येऊन एके दिवशी थडकली, काय येईल बरोबर? बघा आता, विधेय विस्तार म्हणजेच काय, आपल्याला ट्रिक आहे. काय विधेय विस्तार म्हणजेच जे वाक्यामध्ये क्रियाविशेषण अव्यय असतं त्याला आपण वाक्य पृथक्करणामध्ये विधेय विस्तार म्हणतो. मग कोण आहे क्रियाविशेषण अव्यय इथे? तर कधी, केव्हा, कुठे, कधी, कसं अशी क्रियापदाच्या स्वरूपात माहिती कळत असेल तर ते असतं आपलं क्रियाविशेषण अव्यय. तर बघा, एके दिवशी युद्ध बंद झाल्याची बातमी येऊन थडकली. येऊन थडकण्याची क्रिया आहे कधी, तर एके दिवशी. मग एके दिवशी कुठं गेलं, येण्याची क्रिया, आणि कधीतरी एके दिवशी, हे झालं आपलं क्रियाविशेषण अव्यय म्हणून विधेय विस्तार. आता मला सांगा, थडकली हे काय आहे? क्रियापद, म्हणजे हे झालं आपलं विधेय. ठीक आहे, थडकली ती काय? बातमी. बातमी झालं कर्म, आणि कोणती बातमी? बातमीबद्दल विशेष माहिती युद्ध बंद झाल्याची, मग हे झालं आपला कर्म विस्तार. बघा, चारही गोष्टी सांगून टाकल्या तुम्हाला. ट्रिक फक्त गरजेच्या असतात वाक्य पृथक्करणामध्ये. कुठल्या शब्दाला काय म्हणायचं हे माहित असणं गरजेचं आहे. पर्याय तिसरा योग्य. चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. नेक्स्ट आहे, खालीलपैकी उपसर्ग घटित नसलेला गट ओळखा. 4 पर्याय दिलेत, बघा व्यवस्थित वाचा. उपसर्ग घटित नसलेला शब्द म्हणजे असा कुठला गट आहे की त्याच्यामध्ये मूळ शब्दाच्या पूर्वी शब्द लागून आलेला नाही. ठीक आहे, तर बघा, कर्ष उत्कर्ष उपसर्ग घटित आहे. पती अधिपती उपसर्ग घटित आहे. ज्ञान विज्ञान उपसर्ग घटित आहे, म्हणजे पर्याय पहिलाच. टाक अधिक आऊ टाकाऊ, आऊ प्रत्यय लागला इथे. काय प्रत्यय लागलेला आहे? टाक अधिक आऊ टाकाऊ, चर अधिक आऊ चराऊ, लढ अधिक आऊ लढाऊ, पर्याय पहिलाच योग्य. चला त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, मोरांच्या ध्वनीला काय म्हणतात? ध्वनिदर्शक शब्द आहे. चित्कारणे, केकारव, भुंकणे, हंबरणे, काय येईल बरोबर? ध्वनिदर्शक शब्द. मोराचा काय असतो? तर मोराचा केकारव असतो, पर्याय दुसराच योग्य. कमेंट मध्ये अजिबात गप्पा मारायच्या नाहीयेत. ओके, अजिबात गप्पा नाही मारायच्या. जे लेक्चरला आलेत त्यांनी लेक्चर लाईक करायचंय आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत लेक्चर शेअर करायचंय. चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, त्याची आई जाईच्या मांडवाखाली फुले वेचत होती, या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. शब्दयोगी अव्यय जाईच्या त्याची वेचीत खाली, कुठला पर्याय योग्य?
हम्म शब्द योग्य अव्यय म्हणजे नामाला जोडून आलेला क्रियाविशेषण अव्यय. कुठला आलेला आहे तर मांडव हा मूळ शब्द आहे, त्याला खाली हे शब्द योग्य अव्यय म्हणजे क्रियाविशेषण अव्यय जोडून येऊन शब्द योग्य अव्यय बनलेला आहे. पर्याय कुठला योग्य, मग खाली हे शब्द योग्य अव्यय जोडून आले, पर्याय चौथाच योग्य. चला त्याच्यानंतरचा प्रश्न आहे शाबास, भले, वाहवा ही कोणती केवल प्रयोगी अव्यय आहेत? संमतीदर्शक, आश्चर्यदर्शक, हर्षदर्शक, प्रशंसादर्शक. कुठला पर्याय योग्य? शाब्बास, कौतुक केल्याचा बोध होतोय. भले, कौतुक, वाहवा म्हणजे काय आहे? कौतुक म्हणजेच प्रशंसा नाही, प्रशंसा. प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय हे आहे, म्हणून पर्याय चौथाच योग्य. ज्यांना सेक्शन आवडतंय त्यांनी सेशन लाईक करून घ्यायचंय. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. सर्व बाजूंनी संकट येणे हा अर्थ नसलेला वाक्प्रचार कोणता? नीट वाचायचंय. आता थोडा वेळ घ्या हवा तर, पण व्यवस्थित वाचून बरोबर उत्तर द्या. चलो ठीक आहे. सर्व बाजूंनी संकट येणे हा अर्थ नसलेला वाक्प्रचार कोणता? म्हणजे सर्व बाजूंनी संकट येणं म्हणजेच काय? आकाशाची कुऱ्हाड होणं. ठीक आहे. आभाळ फाटणं म्हणजे सर्व बाजूंनी संकट येणं. सगळ्यात पहिले अ ब घेऊयात आपण. अ ब कुठे आहे? इथं ब नाहीये. ठीक आहे, इथं पण ब नाहीये, इथं पण ब नाहीये. मग अ ब बरोबर पर्याय कुठला योग्य? पर्याय पहिलाच योग्य. ठीक आहे. असं कधी कधी आपल्याला लॉजिक लावून उत्तर सोडवायचं असतं जेव्हा मोठे प्रश्न असतात त्यावेळी. पर्याय पहिलाच योग्य. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी टिक्कर मराठीची ऑल ओव्हर सगळ्या विषयांची लाईव्ह मध्ये शिकवली जाणारी आपली बॅच तुम्हाला फक्त 1200 रुपयाला भेटतीये. याच्यामध्ये सगळ्या विषयांचे लाईव्ह लेक्चर आणि 1 वर्षभर रेकॉर्डिंग लेक्चर फ्री आहे. ठीक आहे. आणि ज्यांना फक्त मराठी व्याकरण हा इंडिव्हिज्युअल बॅच कोर्स पाहिजे आहे तर त्यांच्यासाठी आहे 499 फीज. लाईव्ह आणि रेकॉर्डिंग लेक्चरचा फायदा तुम्हाला याच्यामध्ये भेटेल. ज्यांना हवंय त्यांनी ऑफिस नंबरवर कॉल करायचा आहे. चला जाऊया पुढे. खाई त्याला खवखवे या म्हणीच्या विरुद्ध अर्थाची म्हण ओळखा. खाई त्याला खवखवे कुठला अर्थ विरुद्ध अर्थ येईल? चोराच्या मनात चांदणे, कर नाही त्याला डर कशाला, ज्याच्या हाती ससा तो पारधी आणि गर्वाचे घर खाली. कुठला पर्याय योग्य? बघा, खाई त्याला खवखव म्हणजेच काय रे? तर ज्याने चुकी केली त्याला सारखं मनामध्ये ते सलत राहतं, म्हणजेच चोराच्या मनात चांदणे. राईट. कर नाही त्याला डर कशाला? एक मिनिट, ही समानार्थी म्हण झाली आणि विरुद्धार्थी सांगितली म्हणजे ज्याने चोराच्या मनात चांदणं म्हणजे ज्याने चुकी केली त्याला सारखी ती मनात चलत राहते. ही समानार्थी म्हण. बरं झालं लवकर लक्षात आलं. विरुद्धार्थाची म्हण एक तर रेकॉर्डिंग आहे, कमेंट पण नाही वाचू शकत. ठीक आहे. विरुद्धार्थ सांगितले म्हणजेच कर नाही त्याला डर कशाला, मी काही चुकी केलेलीच नाहीये तर मी घाबरू कशाला. याच्याच उलट मी चुकी केली आहे तर मनात सारखं घाबरल्यासारखं होतं. खाई त्याला खवखवे. कळालं? दोन्ही म्हणी एकमेकांच्या विरुद्ध आहेत. पर्याय दुसरा आहे योग्य इथे. चला पुढे. नेक्स्ट प्रश्न आहे आपला, दुसऱ्याच्या सांगण्याप्रमाणे वागणारी व्यक्ती या शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. दुसऱ्याच्या सांगण्याप्रमाणे वागणारी व्यक्ती म्हणजे स्वतःच्या बुद्धीचा अजिबातच विचार नाही करायचा आहे. ओळखा.
दुसऱ्याच्या सांगण्याप्रमाणे प्रमाणे वागणारी व्यक्ती म्हणजेच कळसूत्री बाहुली, बरोबर का? मनकवडा म्हणजेच काय? मनकवडा म्हणजे एखाद्याच्या मनातलं जाणणारा. ठीक आहे. दुसरा समोरचा जसा सांगतोय तसंच वागायचं, त्याच्या मनासारखंच. कळसूत्री बाहुली म्हणजे त्याला असं म्हणतात की सूत्रांच्या आधारे जसं सूत्र सांगतात तसंच आपण वागायचं. ठीक आहे. पर्याय पहिलाच योग्य. हा एक खेळ येतो ऍक्च्युली. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, मला गेह नाही या वाक्यातील गेह या शब्दाचा अर्थ सांगा. गेह म्हणजे धन, धर्म, गृह, हर्ष. काय येईल बरोबर? बघा, गेह म्हणजे तुम्हाला इथं अर्थ सांगते तो म्हणजे सदन. ठीक आहे. अजून गेह शब्दाला अर्थ सांगते तुम्हाला निकेतन, अजून सांगते तुम्हाला निवास, अजून सांगते तुम्हाला घर. मग ओळखा आता यांना समानार्थी कुठला दिलेला आहे पर्यायामध्ये. अजून एक सांगते तुम्हाला आलय. मग यांचा एक समानार्थी आहे तो म्हणजे गृह. गृह म्हणजेच गेह म्हणजेच घर. पर्याय तिसरा योग्य. क्लिअर? चला अजूनही ज्यांनी सेशनला लाईक केलेलं नाहीये एकदा लाईक करून घ्यायचंय. चला बरं पटकन लाईक करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, पाठ या शब्दाचा चुकीचा अर्थ ओळखा. पाठ या शब्दाचा चुकीचा अर्थ कुठला आहे? बसायचा पाठ, शेताला पाणी नेणारा कालवा, विधवेचा विवाह, शरीराचा अवयव. काय येईल? पाठ म्हणजे काय? काय येईल बरोबर? पाट म्हणजे बसायचा पाठ, शेताला पाणी नेणारा कालवा म्हणजे त्याला कॅनॉल म्हणतो आपण, किंवा गावाकडे त्याला पाट म्हणतात. विधवेचा विवाह माहिती नाहीये, शरीराचा अवयव माहितीये, त्याच्यामुळे जे माहिती नाहीये त्याच्यावर लक्ष देण्यापेक्षा जे माहितीये त्याच्यावर लक्ष द्यायचंय. शरीराचा जो अवयव आहे, आपली पाठ आपणास दिसत नाही, पाट नाहीये. मग विधवेच्या विवाहाला सुद्धा पाठ म्हणतात. हे आता तुम्हाला इथं कळालं. लगेच आपल्याला असं माहितीये ज्याचा आन्सर, ज्या शब्दाला काय म्हणतात ते माहिती नाही तोच पर्याय बरोबर, असं बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं कधी कधी. तर ते प्रत्येक वेळीच खरं नसतं. त्यामुळे या टाईप असे प्रश्न सोडवायचे. ज्याचं उत्तर माहितीये ते पहिलं काढून घ्यायचंय, म्हणजे आपोआप आपण उत्तरापर्यंत पोहोचतो. आणि माझ्या बरोबर जर राहिला तर लवकरात लवकर तुम्ही वर्दीपर्यंत सुद्धा पोहोचाल. पर्याय चौथा इथे योग्य. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, पुढे काही शब्दांची स्त्रीलिंगी रूपे दिली आहेत तर ते आपल्याला ओळखायची. पती, पत्नी, दीर, जाव किंवा जाऊ, रेडा, म्हैस. तसं खोंड काय? खोंडे नाही. खोंड या शब्दाला विरुद्ध लिंगी म्हणजे स्त्रीलिंगी काय आहे? कालवड, भाटी, लांडोर, गाय. ठीक आहे. काय येईल मग स्त्रीलिंगी? 22 नंबर दे ना. ठीक आहे. चला कुठला पर्याय योग्य येईल? विरुद्ध लिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तो खोंड, ती काय म्हणणार आपण? कालवड, ती कालवड. पर्याय पहिलाच योग्य. चला त्याच्यानंतर पाहूयात आपण. काल आमच्या घरी खूप पाहुणे आले होते या वाक्यातील नामे कोणत्या विभक्तीत आहेत? षष्टी व प्रथमा, सप्तमी व प्रथमा, पंचमी व द्वितीया, षष्टी व द्वितीया. चला, काल आमच्या घरी खूप पाहुणे आले होते. नाम कुठले आहे याच्यामध्ये? घर हे नाम आहे आणि पाहुणे हे नाम आहे, राईट. घर त्याला ई प्रत्यय लागलाय म्हणून सप्तमी विभक्तीमध्ये आहे. पाहुणा या शब्दाचं अनेक वचन पाहुणे झालेलं आहे, त्याच्यामुळे त्याला कुठलाच प्रत्यय नाही लागलाय, ती प्रथमाच विभक्तीच आहे. सप्तमी व प्रथमा. पर्याय कुठला योग्य? पर्याय दुसराच योग्य. तर सामान्य ज्ञान हा जो काही
विषयाचा टॉक शो येणाऱ्या शनिवारी होणार आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाने अटेंड करायचा आहे 15 फेब्रुवारी दुपारी 2 वाजता. ठीक आहे, जसा माझा टॉक शो झाला गेल्या शनिवारी तसाच कुणाल सरांचा होणार आहे. प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. ज्यांना ज्यांना प्रश्न पाठवायचे त्या प्रत्येकाने ऑफिस नंबरवर सामान्य ज्ञानविषयी प्रश्न पाठवायचे. मग त्या प्रश्नांवर कुणाल सर बेस्ट अँड बेस्ट सोल्युशन देणार आहेत शनिवारी. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, आर्थिक वाढ 5% 8% नेण्यासंबंधी रघुराम राजन यांचे मत प्रतिकूल होते, तर या वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर करायचंय. ठीक आहे, चला नकारार्थी वाक्य होकारार्थीचं नकारार्थी करायचंय म्हणजे होतेच नव्हते करायचंय. मग अशा वेळी काय करतो आपण, वाक्यामध्ये जो मेन मूळ शब्द असतो त्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपण करतो. मग कुठला पर्याय योग्य येईल? आर्थिक वाढ 5% 8% येण्यासंबंधी रघुराम राजन यांचे मत प्रतिकूल होते म्हणजेच कसे नव्हते, अनुकूल नव्हते. प्रतिकूल होते म्हणजेच अनुकूल नव्हते. मग विरुद्ध शब्द कुठला येईल? नकारार्थी पर्याय चौथा येईल. ठीक आहे, चला खूप सारे प्रश्न आहेत, पुढच्या याच्यामध्ये पाहूयात आपण. एक प्रश्न घेऊयात, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू हे विधान खालीलपैकी कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? उपमा, रूपक, उत्प्रेक्षा, यमक. घ्यायचे घेऊन टाकू याच्यामध्येच. चला, उपमेय हे जणू उपमानच आहे हे दाखवण्यासाठी वाक्यात जणू, जणू काय, वाटे, गमे, भासे, की यांपैकी एक कुठलाही शब्द जर असेल तर तो कोणता अलंकार असतो? उत्प्रेक्षा अलंकार असतो. पर्याय तिसराच योग्य. सोपे सोपे प्रश्न ठेवून दिले होते मी, त्याच्यामुळे घेते आता. चला, जो, जी, जे, ज्या, जी ही सर्वनामांची रूपे कोणत्या प्रकारातील आहेत? जो, जी, जे, ज्या कुठले आहेत हे? हा, ही, हे ह्या दर्शक सर्वनाम आहेत. तो, ती, ते, त्या सुद्धा दर्शक सर्वनाम आहेत. जो, जी, जे, ज्या हे काय आहेत? संबंधी सर्वनामे आहेत. पर्याय कुठला योग्य? पर्याय तिसराच योग्य. त्यानंतर अमुक झाले तर अमुक होईल असे काल्पनिक विधान करायचं असेल तर भूतकाळी आणि भविष्यकाळी कोणत्या अर्थाच्या क्रियापदाची योजना आपल्याला करावी लागते? म्हणजे जर असं झालं तर तसं होईल, मग तसं होण्यासाठी आधी असं होणं ही अट पूर्ण करणं गरजेचे असते. असं जेव्हा असतं तेव्हा त्या वाक्यातील क्रियापदाला आपण काय म्हणणार? संकेतार्थी क्रियापद म्हणणार. काय? संकेतार्थी क्रियापद. संकेत दाखवलेला असतो, अट असते त्याच्यामध्ये. स्वार्थी क्रियापद म्हणजे फक्त काळाचा बोध होतो. आज्ञार्थी म्हणजे आज्ञा दिल्याचा बोध. विद्यार्थी म्हणजे वाविवे प्रत्यय असतो. पर्याय दुसराच योग्य. चला पुढे. हा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, दिलेल्या शब्दाचा ध्वन्यार्थ ओळखा. थंड हे काय आहे? गार, किनारा, आघात, गर्दी. म्हणजे अर्थ ओळखायचा आहे. थंड या शब्दाचा, थर्ड नाही या, थंड या शब्दाचा अर्थ काय आहे? आता थर्ड म्हणजे किनारा आणि थंड म्हणजे गारच येणार. पर्याय पहिला योग्य. क्लिअर? शब्द बघायचा नक्की काय आहे. पुढे, गरज ही कल्पकतेची आई होय या वाक्यातील आई या शब्दाचा लक्षार्थ कोणता? आई शब्दाचा लक्षार्थ उत्पत्तीचे कारण, माता, जननी, माऊली. काय येईल बरोबर? गरज ही कल्पकतेची आई आहे म्हणजेच काय? कल्पकतेची आई म्हणजेच काय? उत्पत्तीचं कारण त्याला म्हणतात. आपल्याला जर एखादी गोष्टीची गरज पडली तरच ती आपण गोष्ट निर्माण करण्याच्या मागे लागतो. एखाद्या गोष्टीची जर आपल्याला गरजच नसेल तर त्या भानगडीतच आपण पडत नाही. पर्याय पहिलाच योग्य. चला, ज्यांना ज्यांना लेक्चर आवडते त्यांनी सेशन एकदा लाईक करून घ्यायचंय. हा, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, निघून जाणे या अर्थीचा पुढील पैकी कोणता वाक्प्रचार वाईट अर्थाने वापरात असतो? गाशा गुंडाळणे, गुंगारा देणे, वाट धरणे, काळे करणे. ओळखा. वाईट अर्थाने वाक्प्रचार कुठं अर्थ वापरलेला आहे? निघून जाणं म्हणजे गाशा गुंडाळणे म्हणजेच पळून जाणे. गुंगारा देणं म्हणजे चकवणे. ठीक आहे, वाट धरणे नाही पण काळे करणे, तोंड काळं कर तुझं इथून पुढे, मला अजिबात तुझं तोंड दाखवू नको, तोंड काळं कर म्हणजे तिथून निघून जा. वाईट अर्थाने हा वाक्प्रचार इथं वापरलेला आहे. पर्याय कुठला योग्य? पर्याय चौथा योग्य. चला,
सोपाच प्रश्न आहे, पण तो आता होमवर्कला देऊन टाकते. शेवटचाच आहे. कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. या सेशनच्या ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये मला तुम्ही याचं उत्तर द्यायचंय. नलिनी, नीरज, पद्म, वायस. कमेंट बॉक्स मध्ये, ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये. तर टिक्कर मराठी ऍप प्रत्येकाने डाउनलोड करायची आहे. टेलिग्राम चॅनल आहे टिक्कर मराठी, तोही प्रत्येकाने जॉईन करायचा आहे. तर हे होतं आजचं आपलं लेक्चर. कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये प्रत्येकाने सांगायचंय. ठीक आहे, भेटूयात उद्या पण असंच लेक्चर करूयात मस्तपैकी. सगळ्यांनी लाईक केलंय का? आणि शेअर पण करायचंय. चला बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद.